तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आम्हाला। या विद्यामंदिर खंडाळमध्ये खो खोच हा खेळ कसा निवडला तुम्ही? खो खो खेळ निवडायच्या पाठीमागं फार मोठं इतिहास आहे। आपल्या खंडाळ गावाला एक चांगलं वळण लागलं पाहिजे। जास्त करून बघताय की मोबाईलमध्ये मुलं अडकलेली आहेत। 13 वर्षाची माझ्या जर्नीमध्ये मुलं रोज सकाळी प्रॅक्टिसला येतात। गावचा सपोर्ट कसा आहे, गावच्या नागरिकांचा सपोर्ट कसा आहे या शाळेला आणि विद्यार्थ्यांना? नमस्कार, असं जात होतो आणि सहज मला दिसले की विद्यामंदिर खंडाळ येथे पोरं खेळत होते ग्राउंडवरती। तर आलेलो आहे आणि इथं बघितलं तर प्रशिक्षण देत असलेले सर उभारलेले आहेत आणि त्यांच्याशी एकदा मुलाखत घेऊया। शिक्षणाची खरी सुरुवात प्राथमिक शाळेतून होते आणि जिथे स्वप्नांना पंख मिळतात। तर अशी ही प्राथमिक शाळा ही आपल्या भविष्यातील पहिली पायरी आहे शिक्षणातील। आणि आता आपण पाहूया, येथे सरांसोबत बोलूया, आपण चर्चा करूया आणि काय आहे तेवढ्या लवकर त्यांचे सकाळ सकाळीच प्रॅक्टिस चालू आहे खो खोची। आता तुम्ही पाहू शकता इथं खो खो खेळत आहेत पोरं। तर ह्यांचाच आता परिचय घेऊया पहिला। सर नमस्कार। नमस्ते नमस्ते। असं चालू होतं सकाळ सकाळी, तर आता दिसले की शाळेमध्ये पोरं खेळत होते आणि तुम्ही पण दिसलात। सर रोज सकाळी चालू असतं का सर? होय, हे सुरुवातीला मी या शाळेची ओळख करून देतो। हां। ही आपले विद्यामंदिर खंडाळ शाळा जिल्हा परिषद शाळा आहे आणि इथं 7वी पर्यंत वर्ग आहेत आणि 7वी पर्यंतचा वर्ग असल्यामुळं हे खेळाचं एक प्रचंड आवड असणारं एक खंडाळ गाव आहे आणि मुलं सुद्धा तेवढीच काटक आहेत। सर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आम्हाला। तर माझा परिचय करून देत असताना मला सांगायला अभिमान वाटतो की मी या जिल्हा परिषद शाळेचा विद्यामंदिर खंडाळ शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि खास करून या शाळेतच मोठा झालो आणि या शाळेतच शिकून आज मी सरपंच सुद्धा या गावचा आहे। तुमचा सरपंच सुद्धा आहे आणि रोज मुलं सकाळी येतात प्रॅक्टिस करतात। ओके, असं मला वाटलं की सर आता तुम्ही सांगितलं की सरपंच आहात, मला पोरांना बघितलं तुम्ही प्रशिक्षण देत होता खो खोची, तर मला वाटलं तुम्ही ह्या शाळेचे शिक्षकच आहात। आता मी पहिल्यांदा मित्रांनो बघतोय की प्रत्येक गावामध्ये मी फिरलेलो आहे, तरी पण सगळे ग्राउंडवरती पाहिलं तर प्रशिक्षण देणारे शिक्षकच असतात। पण आज मी खंडाळ या गावात पाहतोय की एकमेव असा व्यक्ती असणार आहे, असा आहे की गावचा सरपंच असून कुठलाही स्वार्थ न बाळगता ही सकाळ सकाळी 6 वाजता येऊन पोरांना घेऊन इथं प्रशिक्षणासाठी येत असतात आणि पोरांना सर्वांना असं प्रशिक्षण देते की असं एक्सपर्ट झालेले आहेत खो खो मध्ये, असं मला ऐकायला भेटलेलं आहे। सर खो खो हा कसा चालू आहे या विद्यामंदिर खंडाळमध्ये? खो खोच हा खेळ कसा निवडला तुम्ही? खो खो खेळ निवडायच्या पाठीमागं फार मोठं इतिहास आहे। कारण गेली अनेक वर्षे जे आता माझे गुरु होते ते संजीवनी सर, त्यांनी मला खो खो खेळाचे धडा शिकवले आणि तेव्हापासून मला खो खोची आवड निर्माण झाली आणि मी सुद्धा अनेक ठिकाणी जाऊन खो खो खेळलेलो आहे। म्हणजे शाळेत असताना सुद्धा आमचे पण जिल्ह्यापर्यंत त्यावेळी सुरुवातीलाच मजल मारले होते आम्ही सुद्धा जिल्ह्यापर्यंत, जिल्हा परिषद शाळेमध्ये खेळत असताना। त्यानंतर बाहेर ठिकाणी जाऊन मी सुद्धा खो खो खेळलेलो आहे। मग तेव्हापासून मला जी आवड निर्माण झाली ते आज तगायत आवडतीची अजून तशीच आहे। आणि मला वाटलं की या माध्यमातून जर मुलं घडत असतील तर त्यांना शिकवायला काय म्हणजे जास्त हे होणार नाही, कारण त्यांना पण ती पण मुलं शिकली पाहिजेत, आपलीच आहेत। आपल्या खंडाळ गावाला एक चांगलं वळण लागलं पाहिजे आणि आता तर जास्त करून बघताय की मोबाईलमध्ये मुलं अडकलेली आहेत आणि त्याच्या सानिध्यातून बाहेर पडण्यासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे। बरोबर। आणि ह्या खेळामुळं त्यांचं आरोग्य तर सुधारेलच, त्याच्यामध्ये त्यांची बुद्धिमत्ता सुद्धा नक्कीच वाढते। खरोखरच ही मुलं मी गेली आता 13 वर्ष झालं पाहतोय आणि 13 वर्षाची माझ्या जर्नीमध्ये मुलं रोज सकाळी प्रॅक्टिसला येतात, ते प्रॅक्टिस करतात। तर आता मला सांग की तुम्ही आहेत गावचे सरपंच आहात, गावचा एक कार्यक्रम, तो एक जबाबदारी आहे तुमच्या डोक्यावर आणि ही सकाळ सकाळी येऊन ही एक जबाबदारी तुमच्यावर आहे। कसं तुम्ही मॅनेज करताय दोन्ही? नाही मॅनेज काय, सरपंच काय, मी आता 2 वर्ष झाले सरपंच आहे आणि हे जे आता
मी शिकवतो या मुलांना सकाळी उठून, ती मुलं येतात. तर हे आत्ताच नाही, हे 13 वर्षा मागं जे 13 वर्षा पाठीमागे जे चालू केलं होतं तेव्हापासून हे तसंच प्रॅक्टिस सेशन चालू आहे. बरोबर. ह्याच्यात काही वेगळं काय केलं नाही मी. सकाळी जो पहाटेचा वेळ असतो त्यांच्यासाठी 1-2 तास वेळ मी काढून ठेवलेला असतो. सकाळी यायचं, त्या मुलांचं प्रॅक्टिस घ्यायचं आणि घरी जायचं. त्यानंतर जे उर्वरित जे पंचायतीचे जे काम आहेत ते घरी गेल्यानंतर 11 वाजल्यापासून जे काम करायचं असतं ते काम ते त्या वेळेत होतं. आणि असं हे टाइम मॅनेजमेंट याच्यासाठी राखीव वेळ आहे, त्याच्यासाठी तो वेळ वेगळा आहे. जे अनेक अडीअडचणी असतात गावामध्ये ते सरपंच म्हणून थोडंसं आम्हाला निभावं लागतंय. आणि त्यासाठी आमची बॉडी सुद्धा सक्षम आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन आम्ही ते गाव कारभार चालवत असतो. आणि हा जो आहे शिक्षण ह्यो 2 तास सकाळचा त्या पूर्ण त्या मुलांच्यासाठी मी देत असतोय. आणि त्याच्यातून मिळणारं समाधान एक वेगळं असतं. ते मुलांच्या बरोबर आमची सुद्धा शरीरयष्टी चांगली राहते, आमचं सुद्धा आरोग्य चांगलं राहतं. हाच एक उद्देश या पाठीमागचा आहे. खो खो हा खेळ आता 13 वर्षापासून चालूच आहे विद्यामंदिर खंडाळमध्ये. या शाळेची विद्यार्थी खेळाडू कुठेपर्यंत जावं, आजपर्यंत कुठे गेलेले आहेत का राष्ट्रीय स्तरामध्ये? म्हणजे याच्यामध्ये आता मला वाटतं 1-2-3 वर्षात तरी खूप प्रगती झालेली आहे. याच्यामध्ये मला वाटतं की अनेक विद्यार्थी या खेळामधून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत. त्याच्यामध्ये आता इथं सुद्धा या 3-4 मुली या राष्ट्रीय पातळीमध्ये इथं खेळलेले विद्यार्थिनी आहेत इथं या आमच्या या शाळेमध्ये. आणि इथून गेलेले सुद्धा अनेक विद्यार्थी इथं चांगल्या याच्यामध्ये पोस्टमध्ये सुद्धा आहेत खेळून गेलेले. एक तर ते आता 3-4 महिन्याच्या पाठीमागं जी माझी विद्यार्थिनी आमच्या या शाळेत होती, ऋतुजा कडलगे, तिचं कोमल म्हणून नाव आहे. ती तर आता क्रीडा अधिकारी म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहे. आणि क्रीडा अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती आता सध्या झालेली आहे. आणि ते क्लास 2 पदावर ती विराजमान झालेली आहे. त्या खेळातून अनेक विद्यार्थी असं या चांगल्या चांगल्या पोस्टवर गेलेले आहेत. एक BSF मध्ये एक मुलगी आहे. बरोबर. त्यानंतर अनेक विद्यार्थी इकडे तिकडं चांगल्या पदावर आहेत. आता मला सांगा की प्राथमिक शाळा ही फार महत्त्वाची असते सर. आता पोरांच्या आपल्या जीवनामध्ये पहिली पारी ही प्राथमिक शाळा आहे. तिथूनच आपलं स्वप्न साकार होण्यासाठी चालू होते. तुमचा काय सल्ला आहे का दुसऱ्या शाळाला? नाही, सल्ला तर माझा एकच असेल, ज्या ते म्हणजे मुलं आम्ही पारख केली पाहिजेत. म्हणजे ज्या मुलांचं कल कुणीकडे आहे पाहून, म्हणजे जो मुलगा आता एखादा मुलगा असेल आणि तो त्याचं स्टेपिंग वगैरे चांगलं असेल तर ते सरांना वाटलं, शिक्षकांना वाटलं पाहिजे की बाबा हा मुलगा ऍथलेटिक मध्ये चालेल आणि याचं स्टेपिंग चांगली पडत आहे, त्यामुळे त्याला आम्ही ऍथलेटिक्सचं प्रॅक्टिस घेऊ आणि कुठेतरी रनिंग मध्ये वगैरे त्याचं सिलेक्शन नक्कीच होईल. हे असे पारख करण्याची क्षमता त्या शिक्षकांच्यात पाहिजे. त्यांचा सराव तिथं एक कॅम्प घेतलं पाहिजे की कोण मुलगा कसा आहे, कुठल्या विषयामध्ये तज्ञ आहे. एखादा चित्रकलेत असतो, एखादा खेळण्यात असतो, एखादा अभ्यासात असतो. असं त्यांची पारख व्हायला पाहिजे. त्यांचं पारख केल्यानंतर त्यांच्यातील कलागुण बाहेर पडतात आणि त्यातून त्या मुलांना काय आपण दिलं पाहिजे, कुठलं शिक्षण दिलं पाहिजे हे त्यांनी त्यावेळी तिथं ठरवलं पाहिजे. आणि आता प्रत्येक शाळेमध्ये आता क्रीडा स्पर्धेला किंवा अनेक स्पर्धा परीक्षेला चांगला म्हणजे प्रत्येक ठिकाणी होत असतं. म्हणजे स्पर्धाच आहे आणि त्याच्यामुळं अनेक विद्यार्थी ते घडवण्याचा प्रयत्न करत असतात. ते शिक्षक सुद्धा चांगले काम करत असतात प्रत्येक शाळेमध्ये. तिथं सुद्धा त्यांनी खेळासाठी सुद्धा चांगला प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण अनेक विद्यार्थी चांगले आहेत, आता खेळामध्ये सुद्धा चांगले आहेत. त्यामुळं प्रयत्न करण्यासाठी काही हरकत नाही. प्रयत्न ते सुद्धा करत असतात. पण ते प्रयत्न म्हणजे त्याला पण थोडंसं हे म्हणजे एक्स्ट्रा शिक्षकाने पण दिलं पाहिजे की एक्स्ट्रा वेळ दिलं तरच हे शक्य आहे. त्या दिल्यानंतरच ती राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर ती मुलं चमकणार आहेत. त्याला स्पेशली तुम्ही एक वेळ दिल्याशिवाय त्या मुलांना
ती पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. 13 वर्षापासून तुम्ही इथं पाहत आलाय, तर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे सर त्यासाठी? खो-खो या खेळासाठी? विद्यार्थ्यांचा प्रतिसाद म्हणायला कसं असतंय, सुरुवातीला थोडंसं आता इथं बघताय तुम्ही, आता इथं ही दुसरी आणि तिसरी जी मुलं आणि मुली आहेत, आता ही आता लहान लहान प्रॅक्टिस करत होती. ही दुसरी आणि तिसरी जी मुलं आणि मुली आहेत, त्या मुलांना सुरुवातीला ग्राउंडवर आणणं आणि थंडीचे दिवस, थंडीचे आणि दिवस. ते काही लहान मुलं म्हटल्यावर लवकर उठत नाही. मग त्यांना कसं पालकांना सारखं त्यांना फोन करायला लागतंय. ते मग तुम्ही पाठवा मुलांना. मग ते सुद्धा एक एक वेळ म्हणतात की मुलं थंडीत आहेत, थंडी वाजायला लागली सर, एक दिवस राहू देत. असं सुद्धा होत असते. तरी सुद्धा मला एक चांगलं हे वाटतं की पालकांचा सुद्धा प्रतिसाद या खेळासाठी चांगला आहे इकडं. बरोबर. आणि ही मुलं लहान लहान मुलं असून सुद्धा सकाळी पहाटे लवकर उठतात, 6-6:30 वाजता इथं ग्राउंडवर उपस्थित राहतात आणि ते प्रॅक्टिस इथं करतात. आणि आता तर सध्या ही लहान मुलं आहेत ती कंटिन्यू माझ्या आधी ती मुलं येत असतात. बरोबर. सर, आता तुम्ही सरपंच आहे म्हणून विचारतोय, विद्यामंदिर खंदाळ येथे शिक्षणाचं कसं आहे सर? इथं शिक्षण कसं आहे विद्यामंदिर खंदाळमध्ये? शिक्षण तर दर्जेदारच आहे. शिक्षणा बाबतीत काय अडचणच नाही. स्टाफ सुद्धा अतिशय चांगला स्टाफ आहे याच्यामध्ये. इथं सगळ्या विविध जे स्पर्धा होतात, म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आता स्कॉलरशिप, त्यानंतर प्रज्ञाशोध, अशा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये आपली मुलं चमकत आहेत. आता तालुक्यात सुद्धा त्यांचे नंबर आलेले आहेत, जिल्ह्यामध्ये सुद्धा ते पात्र झालेले आहेत. बरोबर. त्या बाबतीत सुद्धा, शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा अतिशय चांगलं आणि दर्जेदार शिक्षण आपल्या या विद्यामंदिर खंदाळ शाळेमध्ये मुलांना मिळते. बरोबर. आणि तसा स्टाफ ही अतिशय चांगला इथं आम्हाला मिळालेला आहे. ओके. शेवटचा क्वेश्चन आहे सर माझा, गावचा सपोर्ट कसा आहे सर? गावचा नागरिकांचा सपोर्ट कसा आहे या शाळेला आणि विद्यार्थ्यांना खेळाला? नागरिकांचा सपोर्ट म्हणायचं झालं, गावचं सपोर्ट म्हणायचं झालं की अतिशय चांगलं. आणि मला वाटतंय की आम्ही इथं आता 13 वर्षामध्ये मी इकडे तिकडे या प्रत्येक शाळेमध्ये मी फिरलेलो आहे. तिथली परिस्थिती सुद्धा जाणून घेतलेली आहे. एखाद्या शाळेत तिथं चांगली मुलं असतात पण ग्राउंड उपलब्ध होत नाही. आणि आमच्या शाळेत आम्ही खरोखरच भाग्यवान समजतो की आमच्या शाळेला मोठं ग्राउंड आहे. मुलं सुद्धा पटसंख्या सुद्धा चांगली आहे, मोठी आहे. त्यामुळं आम्हाला मुलं सुद्धा इथं चांगले झाले निवडता येतात खेळासाठी. आणि गावचा सपोर्ट म्हटला तर खूप मोठा चांगला प्रतिसाद त्यांच्याकडून मिळतोय. कुठल्याही एखाद्या स्पर्धेसाठी जायचं झालं तर आपली ग्रामपंचायत त्यांना मदत करत असते. त्यानंतर जी लक्ष्मी दूध संस्था आहे ती दरवर्षी, आता मी 13 वर्षापासून पाहतोय, त्याच्यामध्ये दरवर्षी त्या मुलांना जे त्यांचा खेळाचा जो ट्रॅव्हलचा खर्च असतो तो खर्च ती डेअरी उचलते. असे अनेक सामाजिक कार्यकर्ते आपल्या या गावामध्ये आहेत. वैयक्तिक स्वरूपात सुद्धा देणगी स्वरूपात इथं या मुलांना या आपल्या गावातील नागरिकांकडून मिळत असतो. आणि चांगलं प्रतिसाद आपल्या गावाकडून इथं आहे. त्यामुळे आपली ही मुलं म्हणजे बाहेर जाऊन खेळत असतात. आता राष्ट्रीय पातळीवर म्हणायचं झालं की आता 3 मुली आमची गुजरातला जाऊन आली. बरोबर. गुजरातमध्ये वडोदरा येथे त्या राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. त्याच्यामध्ये तिथं या 3 मुलींनी सहभाग घेतला. त्यानंतर 2 मुली नॅशनल स्पर्धेसाठी झारखंड येथे याच वर्षी खेळून आलेले आहेत. असे प्रगती चांगली आहे. आणि अथलेटिक मध्ये तर चांगली प्रगती आहे. आता इथं जी पूर्वा चिरमुरे आहे त्यानं जिल्हा परिषद स्पर्धेमध्ये, परवा ज्या जिल्हा परिषदच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये 700 मीटर मध्ये तिनं पहिला क्रमांक जिल्ह्यामध्ये पटकावलेला आहे. ओके. लास्ट असं आहे की अजून एक विचारायचं असं वाटलं मला की तुमचं दूरदृष्टी कुठेपर्यंत आहे सर? कारण खो खो हा खेळ इंटरनॅशनल होत आहे आणि झालेलं पण आहे. सुरुवातीला तुम्ही आलेल्या म्हटला की चव्हाण सर आणि कुठेतरी तुम्ही मुलाखत घेतला आणि त्यावेळी ते म्हटले होते अशाच पद्धतीनं आमच्या या खंदाळ शाळेचा एक व्हिडिओ तयार करा. आणि खरोखरच ते करणं गरजेचं आहे. त्यांनी आमचे मित्र चव्हाण सर आहेत, अमित चव्हाण सर, मी तुम्हाला सांगितलेलं होतं. त्या पद्धतीने तुम्ही एक चक्कर मारताना इथं बघितला की मुलं कसं तयार होतात, तयारी कशी असते तुम्हाला पण समजलेलं असेल.
होय होय. कारण आता पुढचं आमचं ध्येय असं आहे हम्म, की आपण या मुलांना हम्म, आता राष्ट्रीय स्तरापर्यंत नेलोयच, हम्म. पण सगळ्या मुलांना आम्ही राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळवायचं असं आमची इच्छा आहे. ओके. आणि ती कदाचित येणाऱ्या या 3-4 वर्षामध्ये हम्म, नक्कीच आमची आशा ही पूर्ण होईल. हम्म, मी चव्हाण सर, त्यानंतर हे सगळा स्टाफ हम्म. त्यासाठी आता धडपडतोय आणि प्रयत्न करतोय. बरोबर. त्यामुळं कदाचित आमच्या या जे आम्ही आता प्रतिज्ञा केलेल्या आहे त्या प्रतिज्ञेला निश्चितच यश मिळेल अशी आशा बाळगतो आम्ही. थँक्यू सर, तुमचा टाइम दिल्याबद्दल Thank you, धन्यवाद. thank you. आणि हे गावचे सरपंच असून सर रोज सकाळी येऊन प्रशिक्षण देत आहेत पोरांना. तर आपला एकच आहे, आपल्या एक शुभेच्छा आहे की इंटरनॅशनल खेळामध्ये विद्यामंदिर खंदाळ या शाळेतील विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो चमकू दे, हीच आपली शुभेच्छा आहे. आणि हा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जमल्यास किती होईल तेवढे शेअर करा. थँक्यू सो मच. आता आपण बोलणार आहोत की चिमुकल्यांचं काय आहे. आता त्यांच्याशी जरा बोलूया आपण. सकाळ सकाळी येतात एवढ्या थंडीमध्ये, कडकडीत थंडीमध्ये, आणि इथं प्रॅक्टिससाठी येतात, आणि त्यांचा काय प्रतिसाद आहे आणि प्रतिक्रिया काय आहे यांचं जरा ऐकूया. बाळा, तुझं नाव काय? विद्याश्री. विद्याश्री. कितीला आहेस? 7वीला. 7वीला. ओके. ही खो खो ही कितीपासून चालू केलीस? मी 3री पासून. 3री पासून. रोज सकाळी किती वाजता येते तसे? 6 वाजता. ओके. सर आता प्रॅक्टिस घेत आहेत दर दिवशी. रोज सरांचं प्रॅक्टिस आहे तुमच्या बरोबर. हां. कसं आहे सरांचं शिक्षण, कसं आहे तुमचं? सर चांगले शिकवतात. सर दररोज सकाळी त्यांची कामं सोडून आमच्या प्रॅक्टिस घेण्यासाठी ग्राउंडवर हजर असतात. हां. त्यामुळे आम्हाला बी वाटतं की आम्ही प्रॅक्टिस करावं. ओके. सकाळ सकाळी एवढ्या थंडीमध्ये यायला कसं वाटते का तुम्हाला? काय यावं वाटत असं नाही. वाटतं यावं. यावं असं वाटते. ओके. हां. आता खो खो हा खेळ आहे. आता तू आता कितीला? 7वीला आहेस ना? हां. ओके. पुढे आता कुठेपर्यंत जाऊन पोहोचणार आहेस, असं काय आहे का तुझ्या सर मनामध्ये इच्छा? अजून खूप काही असं खेळावं असं वाटतंय, हां. करिअर घडवायचं आहे हां. असं खूप काही असं वाटतंय, पण तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी सर प्रॅक्टिस गरजेचं आहे. गरजेचं आहे. हां. ओके. धन्यवाद. थँक्यू सो मच.